एक जण गेला होता बरं का तिकडे काशीला, काशी करायला म्हणजे अभ्यास करायला. त्यानं अभ्यास केला खूप जास्त बरं का, सर्व प्रकारच्या शास्त्राचा अभ्यास केला बरं का, शास्त्री पदवी संपादन केली होती. आणि इकडे गावाकडे आला एक दिवस सगळं ज्ञान प्राप्त करून, आणि त्याला ज्ञानाचा अहंकार झाला. मी नेहमी सांगत असतो हे अहंकार बरोबर नाही. ज्ञानाचा असू दे, धनाचा असू दे, कलेचा असू दे, सौंदर्याचा असू दे, कशाचाही असू दे, हे घातक आहे बरं का. सौंदर्याचा असू दे, धनाचा असू दे, ज्ञानाचा असू दे, कशाचाही अहंकार म्हणजे अहंकार. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. ज्ञानाचा जरी अहंकार माणसाला झाला तर नरकाचीच प्राप्ती आहे, तुकोबारायांचं म्हणणं आहे. म्हणून अहंकार कोण्याही गोष्टीचा नसला पाहिजे. ज्ञान संपादन केलं, आला, त्याला वाटलं की आता मी शास्त्री आहे, माझ्यापेक्षा हुशार कोणीच नाही. प्रत्येकाला म्हणायचा विचारा रे मला प्रश्न, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. कोणीही यावं त्याला प्रश्न विचारावा, प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देत होता. आणि त्याचा अहंकार वाढतच चालला, वाढतच चालला. त्याला वाटलं की आता माझ्या ज्ञानाचं मी प्रदर्शन केलं पाहिजे. मी जेवढ्या ग्रंथाचा अभ्यास केला ते सगळ्यांना दाखवलं पाहिजे, त्याचं प्रदर्शन केलं पाहिजे. म्हणून जेवढ्या ग्रंथाचा अभ्यास केला सगळे ग्रंथ एका गाडीमध्ये टाकले बर का. आणि त्या गाडीला अशी एक काठी बांधली लांब, आणि त्या काठीला असा दिवसा कंदील लावला. दिवसा कंदील लावायचा नसतो, रात्री गरज असते त्याची, पण दिवसा कंदील लावला. लोक विचारायचे महाराज हे कंदील दिवसा का लावला. त्यानं म्हणावं मला प्रश्न विचारा, प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर कंदील राहणार, आणि जर नाही दिलं तर कंदील विजून निघून जाईल म्हणे. लोक विचारायचे, कोण्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचा. अभिमान वाढतच चालला होता, दिवसामागे दिवस जायला लागले बरं का. अभिमान वाढतच चालला. एक दिवसचा प्रसंग आहे, रस्त्याच्या काठानं चालला होता, बाजूला शेत होतं, शेतामध्ये एक शेतकरी काम करत होता बरं का. त्यानं दिवसा लावलेला कंदील पाहिला. शेतकऱ्याला वाटलं कोणता मूर्ख आहे, दिवसा कंदील लावून फिरणारा. काम करत होता, नागर हाकत होता बरं का तो. आणि 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 धावतच आला आणि अडवली गाडी. सांगितलं महाराज हा काय प्रकार आहे म्हणे, काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुम्हाला. पहिल्यांदा पाहिला म्हणे दिवसा कंदील लावून फिरणारा. त्यानं सांगितलं जाणं राजा म्हणे कशाला डोकं खातं, जा तुझं काम कर शेतामध्ये. सामान्य माणूस तू माझ्या पुढे येऊन मला बोलायला लागला, जा तुझं काम कर. त्या शेतकऱ्यानं सांगितलं महाराज पहिल्यांदा सांगा हे कंदील का लावला दिवसा, पहिल्यांदा विजवून मग जा म्हणे तू. त्यानं सांगितलं अरे जाणं लोक मला प्रश्न विचारतात, मी प्रश्नाचं उत्तर देतो म्हणे, आणि जर प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं तर मग कंदील विजवणार आहे म्हणे. पण आजपर्यंत ती वेळ माझ्यावर आली नाही, मी ज्ञानी आहे, मी काशीला जाऊन अभ्यास केला. शेतकऱ्यानं सांगितलं असं आहे का, म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही उत्तर देणार, आणि जर नाही उत्तर दिलं तर मग कंदील विजवणार. त्यानं सांगितलं हो. मग मी विचारू का म्हणे प्रश्न. त्या ज्ञानानं सांगितलं, त्या पंडितानं सांगितलं म्हणे राजा तुझ्यापेक्षा किती मोठे मोठे हुशार माणसं माझ्या पुढून येऊन गेले, तू काय विचारणार रे, जा म्हणे चुपचाप तुझं काम कर. त्यानं सांगितलं महाराज विचारू का प्रश्न. महाराजांनी सांगितलं बरं ठीक आहे विचार म्हणे. धावतच गेला बरं का. आणि ते रुमणं असते ना, रुमणं नागराचं, ते रुमणं काढून आणलं, महाराजाच्या पुढे येऊन उभा राहिला आणि सांगितलं महाराज विचारू का प्रश्न. महाराजांनी सांगितलं विचार म्हणे. मग त्या शेतकऱ्यानं सांगितलं महाराज हे रुमणं आहे म्हणे, रुमणं. आता हे रुमणं तुम्हाला कुठं बसेल सांगा म्हणे, सांगा म्हणे तुम्हाला कुठं बसेल. ते डोकं खाजवायला लागलं बरं का. पायावर म्हटलं तर पाठीवर मारेल, पाठीवर म्हटलं तर डोक्यात मारेल, नेमकं उत्तर काय द्यावं. चुपचाप कंदील विजवला निघून गेला बरं. स्वतःला किती श्रेष्ठ समजलं, स्वतःला कितीही मोठं समजलं, एक ना एक दिवस सामान्यातला सामान्य माणूस आपल्यापेक्षा वरचढ भरणार आहे. म्हणून ही गोष्ट व्हायच्या अगोदर जर आपण स्वतःला लहान समजलं तर दुःख करायची वेळ आपल्याकडे येणारच नाही. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःला लहान समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं का. नम्रता धारण केली पाहिजे. नदीला पूर येत असतो, नदीच्या काठावर विशाल विशाल मोठे वृक्ष असतात, नदीला पूर आला की सगळेच्या सगळे वाहून जातात. पण त्याच नदीच्या पात्रात मधात लयाळ नावाचं गवत असतं, ते नम्र होतं. पूर आल्याबरोबर पूर ओसरला की जसंच्या तसंच उभं होतं. महापुरे
महापुरे झाडे जाती 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 ओ तेथे नव्हावे राहती तेथे नव्हावे राहती तेथे नव्हावे राहती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती. बरं का महाराज वर्णन करतात महापुरे झाडे जाती तेथे लव्वाळे राहती नाही का. त्या पुरामध्ये ती मोठे मोठे विशाल वृक्ष वाहून जातात पण ते लयाळ नावाचं गवत असं वागतं नम्र होतं पूर ओसरला की जसंच्या तसंच उभं होतं बरं. म्हणून नम्रता धारण केली पाहिजे. पूर्वीच्या काळी तुम्ही जुने मंदिर बघा दगडाचे जे जुने मंदिर आहे त्या मंदिराचं दार केवढा आहे केवढा आहे छोटस आहे एकदम. कुठेही जाऊन बघा तुम्ही जुनं जिथं मंदिर असेल त्या मंदिराचं दार एकदम छोटं आहे. त्या दारातून जाताना प्रत्येकालाच वाकून जावं लागतं. त्या पूर्वीच्या काळच्या लोकांनी ती योजनाच त्या पद्धतीची केली होती की माणूस वाकायला तयार नाही मग देवाच्या दारात आल्यानंतर तरी तो वाकला पाहिजे म्हणून दाराची ती उंची एकदम छोटी ठेवलेली होती बरं का. आता मंदिर लोकांनी बांधणं सुरू केले बरं का मोठे मोठे. आता दार छोटं नाही एवढं मोठं आहे की एकावर एक माणूस जर घुसवला तरी सरळ चालला जाते बरं का. एवढाले मोठे मोठे दार आहे. पण पूर्वीचे मंदिर तशी नव्हती. पूर्वीची सगळं काम योजनाबद्ध होतं त्याच्या मागे काहीतरी अर्थ होता. पूर्वीच्या काळी मंदिर गावाच्या बाहेर असायचं आणि स्मशान गावात असायचं. आज स्मशान गावाच्या बाहेर गेलं आणि मंदिर गावात आली. हे उलट केलं बरं का आपण. मंदिर गावात नसलं पाहिजे मंदिर गावाच्या बाहेर असलं पाहिजे. कारण त्या देवाच्या देवळामध्ये गेल्यानंतर एकांतामध्ये ध्यान करता आलं पाहिजे साधना करता आली पाहिजे त्याचं नामचिंतन करता आलं पाहिजे म्हणून मंदिर गावाच्या बाहेर एकांतात. आणि स्मशान गावात का त्या स्मशानाच्या आसपास फिरत असताना प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे की मला सुद्धा एक दिवस इथं यावं लागणार आहे. एखादं प्रेत जळताना एखाद्या माणसानं बघावं आणि त्याला वाटलं पाहिजे की मला सुद्धा एक दिवस असंच जळावं लागणार आहे. म्हणून त्या ठिकाणी मी कुणाचा राग करू नये कुणाचा द्वेष करू नये कुणाचा मत्सर करू नये याच्यासाठी ते वेळच्या वेळी दिसावं याच्यासाठी स्मशान गावात असायचं. आता स्मशान बाहेर गेलं मंदिर गावात आलं. सगळी योजना चुकलेली आहे त्याचाच तर परिणाम भोगणं चालू. काय सांगत होतो की पूर्वीच्या मंदिराचं दार छोटं असायचं कारण कुठल्याही माणसानं तिथं येऊन नम्रता तयार आहे का नम्रता धारण केली पाहिजे याच्यासाठी होतं बरं का. पण आज नम्रता धारण करायला कोणी तयार नाही. काय सांगत होतो की माणसानं लहानपणा धारण केला पाहिजे बरं का. लहानपणा धारण केला पाहिजे. स्वतःला लहान समजल्याशिवाय देवाच्या जवळ जाताच येत नाही. आज परमात्मा आपल्याला शिकवत आहे तुम्हाला जर माझ्या जवळ बसायचं असेल तर स्वतःला लहान समजा. म्हणून ते छोटे छोटे गोपाळ परमात्म्याच्या जवळ होते आणि मोठे मोठे मागच्या बाजूला होते बरं का. सांगितलं सोडा म्हणे शिदोऱ्या. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. माझ्या परमात्म्यानं ते सगळं एकत्रित केलं बरं का. आणि जगाचा बाप त्या गोपाळांच्या मुखामध्ये घास भरवायला लागला. गोपाळ परमात्म्याच्या मुखामध्ये घास भरवायला लागले बरं का. आणि हे दृश्य ब्रह्मदेवानं पाहिलं. ब्रह्मदेव विचार करायला लागला म्हणे अरे असा असतो का देव. आताच गायी चारल्या खेळ खेळले हात नाही धुतलं तोंड नाही धुतलं पाय नाही धुतले काही नाही ते सगळं एकत्रित केलं. तो त्याच्या मुखामध्ये भरवतो तू त्याच्या मुखामध्ये भरवतो एकमेकांचं उष्टही खाणं सुरू आहे. असा असतो का कुठं देव.
म्हणून शंका मनात निर्माण झाली आणि परीक्षा पाहायचं ठरवलं बरं का. जेवढे वास्त्र होते ना त्या झाडाच्या खाली सगळेच्या सगळेच वास्त्र घेतले ब्रह्मदेवानं एका ठिकाणी जाऊन लपून ठेवले. थोडा वेळ झाला, सगळ्यांचं जेवण झालं बरं का. आणि जेवण झाल्यानंतर त्या गोपाळांनी सांगितलं, कृष्णा आपले वास्त्र दिसत नाही रे. परमात्म्यानं सांगितलं, थांबा तुम्ही, मी जाऊन पाहतो. माझा परमात्मा वास्त्र पाहण्यासाठी त्या झाडाच्या खाली गेला. ब्रह्मदेव इकडं आला आणि सगळ्या गोपाळांनाही घेऊन गेला बरं. परमात्म्या झाडाच्या खाली जाऊन पाहिलं तर एकही वासरू नाही. निराश झाला. तिथून परत या झाडाखाली आला तर एकही गोपाळ नाही बरं का. शुकाचार्य सांगतात, राजा माझ्या परमात्म्याचं वय 4 वर्षाचं. तो रडायला लागला. कुठं आहे माझी वासर, कुठं आहे माझे मित्र गोपाळ. मी जर आता एकटा संध्याकाळी घरी गेलो, त्या गोपाळाच्या आई वडिलांनी मला विचारलं, कान्हा कुठं आहे रे आमची लेकरं, कुठं आहे आमची मुलं, मी त्यांना काय उत्तर देऊ. रडला बरं का. 4 वर्षाचा परमात्मा रडला. पण राजा तोही ब्रह्मदेवाचा बाप आहे. त्याच्या लक्षात आलं ही ब्रह्मदेवाची लीला आहे का, मग त्याला थोडासा धडा शिकवला पाहिजे. मग माझ्या परमात्म्याने एक लीला केली बरं का. जेवढे गोपाळ होते त्या गोपाळाच्या रूपाने परमात्माच प्रगट झाला. परमात्माच, ज्याचा जसा रंग होता, जो जसा दिसायला होता, ज्याचा जसा स्वभाव होता, तसाच गोपाळ. काठी परमात्माच झाला, वासर परमात्माच झाला. संध्याकाळ झाली आणि सगळेच्या सगळे घरी आले ना राजा. वातावरण रोजच्या पेक्षा जरा निराळच होतं, वेगळं होतं. राजा राजा ज्यावेळेस ते वास्त्र आणि गोपाळ घरी आले, वासरांना त्या गायीनं पाहिलं की दावत तोडून बाहेर यायच्या आणि त्या वासराला दूध पाजायला सुरुवात करायच्या. राजा ज्यावेळेस त्या गोपाळांना गोपाळाच्या आईनं पाहिलं की घरातून धावत यायच्या आणि गोपाळांना दूध पाजायला सुरुवात करायच्या. राजा ही जी लीला आहे ना, ही लीला 1 वर्षपर्यंत चालली म्हणे. 1 वर्षपर्यंत. राजाला आश्चर्य वाटलं. विचारला प्रश्न, महाराज माझ्या परमात्म्यानं ही लीला का बरं केली, कशासाठी केली, काय कारण होतं अशा वेगळ्या पद्धतीची लीला करायचं. शुकाचार्य उत्तर देत आहे, राजा ऐक. ज्यावेळेस माझा परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला, नंदबाबा यशोदाईच्या अंगा खांद्यावर खेळायला लागला. आणि ज्या वेळेस यशोदाई त्या परमात्म्याला मांडीवर घेऊन बसायची, दूध पाजायचे, त्यावेळेस रस्त्यानं त्या गोकुळातल्या गोपी जायच्या आणि विचार करायच्या, देवा केवढा सुंदर मुलगा आहे. असा मुलगा जर आमच्या पोटी जन्माला आला असता तर आम्ही त्याला दूध पाजलं असतं म्हणे. असा भाव त्या गोपीच्या अंतकरणात प्रगट व्हायचा. म्हणून आज माझ्या परमात्म्यानं त्या गोपींचं दूध पिऊन त्यांची इच्छा पूर्ण केली म्हणे गोपाळाच्या रूपानं. ज्यावेळेस यशोदाई परमात्म्याला दूध पाजत बसायची, रस्त्यानं गायी जायच्या, त्या गायीच्या मनामध्ये विचार यायचा, केवढा सुंदर मुलगा आहे. असा मुलगा जर आमच्या पोटी आला असता तर आम्ही त्याला दूध पाजलं असतं. म्हणून आज वासराच्या रूपाने प्रगट होऊन त्या गायीचं दूध पिऊन त्या गायीची इच्छा पूर्ण केली म्हणे. कारण संकल्प जर सत्य असेल, इच्छा जर चांगली असेल तर माझा परमात्मा कोण्याही रूपानं का होईना इच्छा पूर्ण करत असतो. आज गायीची इच्छा पूर्ण केली बरं का, त्या गोपींची इच्छा पूर्ण केली. वर्षभर पर्यंत ही लीला चालली आणि एक दिवस बळीराम दादाच्या लक्षात आलं. विचारला प्रश्न कृष्ण परमात्म्याला, सांगितलं, कान्हा काय प्रकार आहे रे हा. अरे वासराकडे पाहिलं की तूच दिसतो, गोपाळाकडे पाहिलं की तूच दिसतो, काय प्रकार आहे, कशासाठी केली ही अशा वेगळ्या पद्धतीची लीला. परमात्म्यानं सांगितलं, दादा ब्रह्मदेवाला जरा धडा शिकवायचा होता म्हणे. म्हणून बलराम दादानं सांगितलं, कृष्णा बस झालं आता. त्याची जरी थोडी वेळ झाली असेल पण आपलं मृत्यू लोकातलं 1 वर्ष निघून गेलं म्हणे, संपव आता ही लीला. परमात्म्यानं सांगितलं, ठीक आहे दादा. लीला संपवण्याच्या इच्छेने परमात्मा ब्रह्मलोकामध्ये जायला निघाला आणि ब्रह्मदेव खाली आला होता काय चालू आहे पाहण्यासाठी. परमात्म्याने ठरवलं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं केलं पाहिजे. ब्रह्मदेवाचं रूप धारण केलं बरं का. आणि 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 ब्रह्मलोकामध्ये गेले. दारावर द्वारपाळ उभे होते. त्या द्वारपाळांना सांगितलं, सावध राहा रे, आजकाल नकली ब्रह्मा भरपूर फिरत आहे म्हणे. माझ्यासारखा जर एखादा दुसरा ब्रह्मदेव आला तर त्याला आतमध्ये प्रवेश देऊ नका. द्वारपाळांनी सांगितलं, ठीक आहे महाराज.
ब्रह्मदेवाचं रूप धारण करून ब्रह्मासनावर जाऊन बसला जगाचा बाप. थोडा वेळ झाला बर का, वृंदावनामध्ये येऊन पाहिलं ब्रह्मदेवानं, सगळं जसंच्या तसंच होतं. वासरही होते आणि गोपाळही होते. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं हा सामान्य मुलगा नाही बर का. अपमान वाटला आणि परतीच्या प्रवासाला निघाले बर का. आले दारावर, द्वारपाळांनी अडवलं आणि सांगितलं महाराज थांबा. ब्रह्मदेवानं सांगितलं का रे? द्वारपाळांनी सांगितलं असे नकली ब्रह्मा रोज कितीतरी येतात म्हणे इथं, निघा परत. ब्रह्मदेवानं सांगितलं अरे मूर्खांनो, नकली ब्रह्मा म्हणजे मी आहे ना तुमचा मालक खरा ब्रह्मा. सांगितलं नाही महाराज, तुम्ही नकली आहात. आमचा खरा ब्रह्मा तर ब्रह्मासनावर बसलेला आहे म्हणे. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, अरे माझ्यापेक्षा वेगळा कोणता ब्रह्मा असू शकतो? डोळे बंद केले, आपल्या अंतर्ज्ञानानं पाहिलं तर ब्रह्मासनावर जगाचा बाप कृष्ण परमात्मा बसलेला दिसला. द्वारपाळांना सांगितलं बरोबर आहे, तोच तुमचा खरा ब्रह्मा आहे, मी तर नकली आहे. पण एकदा तुमच्या खऱ्या ब्रह्मदेवाचं दर्शन तर घेऊ द्या. द्वारपाळांनी सांगितलं असं असेल तर ठीक आहे, जा. आतमध्ये प्रवेश मिळाला, धावत गेले बर का. कृष्ण परमात्म्याच्या चरणावर दंडवत प्रणाम केला ब्रह्मदेवानं, हात जोडले आपल्या चुकीची क्षमा मागितली. सांगितलं प्रभू चूक झाली, लक्षात आलं नव्हतं. मला वाटलं कोणीतरी सामान्य गोपा आहे, सामान्य मुलगा आहे म्हणून थोडी परीक्षा पाहण्याचं धाडस केलं म्हणे. चूक झाली देवा, क्षमा करा. मुलगा आईच्या गर्भात असतो, गर्भात असताना आईच्या पोटातल्या पोटात तिला लाथ मारतो, पण ती माय त्याला शिक्षा नाही ना करत. देवा, हे संपूर्ण जगत तुमचं पोट आहे, आम्ही तुमच्या पोटातली लेकरं आहोत. एखाद्या वेळेस चुकून आमची लाथ तुम्हाला लागली असेल, आम्हाला क्षमा करा, कारण तुम्ही आमची माय आहात. क्षमा मागायला लागला. परमात्म्यानं सांगितलं असू दे, असू दे. ब्रह्मदेवानं सांगितलं मला क्षमा केली ना? सांगितलं हो केली. तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात ना? सांगितलं आहे. मग मला काहीतरी मागायचं आहे म्हणे. सांगितलं काय मागायचं आहे रे तुला? ब्रह्मदेवानं सांगितलं मागायचं आहे. मी मागितलं ते द्यायला तुम्ही तयार आहात ना? सांगितलं हो तयार आहे. सांग तुला काय पाहिजे.